हॅलो फ्रेंड्स. हा आहे आमचा गोव्यातला पहिला दिवस. सकाळी 7 वाजता आमच्या ट्रिपची सुरुवात झाली. सकाळी 7 ते दिवसभर आमचा प्रवासातच वेळ गेला. त्यामुळे गोव्यामध्ये पोचायला आम्हाला जवळजवळ 4 ते 4:30 वाजले होते. पहिल्यांदा आम्ही हॉटेलमध्ये एंट्री केली. त्यानंतर संपूर्ण हॉटेल बघून घेतलं. आमची रूम बघून घेतली कशी आहे. खूप छान रूम होती. प्रचंड आवडली आम्हाला रूम. आल्यानंतर फ्रेश होऊन आम्ही लगेच बाहेर पडलो फिरण्याकरता. आदल्या दिवशी खरं तर आम्ही फिरण्याकरता म्हणून बाहेर पडलो. पण इतकं दमायला झालं होतं आणि गर्दी खूप होती कारण वीकेंड होता. त्यामुळे फिरणं तर काही झालंच नाही. ही आहे दुसऱ्या दिवशीची सकाळ. तर आम्ही सगळं आवरून झाल्यानंतर लंच करण्याकरता बाहेर पडलो. तिथे खाली हॉटेलच्या विराची अशी मस्ती सुरू होती. तर इकडे तिकडे पळायला खूप मोठी जागा मिळाली होती. तर आम्ही लंच करण्याकरता हॉटेलवरती पोचलो होतो. पण मागे इतके प्रचंड गर्दी होती. तुम्हाला आवाजावरून अंदाज येतच असेल की किती गर्दी होती ते. जवळपास अर्धा तासाच्या वेटिंग नंतर आमचा नंबर आला. संध्याकाळी सनसेट बघण्याकरिता आम्ही तिघंही पोचलो कॅन्डोलिम बीचवरती. तिथे सुद्धा प्रचंड गर्दी होती पर्यटकांची. बॅकग्राऊंडला म्युझिक सुरू होते. वीराची पहिलीच गोवा ट्रिप असल्यामुळे तिला सगळंच नवीन होतं. आणि वीराला इतकी मजा येते हे बघून आम्हाला दोघांना पण खूपच छान वाटत होतं. वीराला मजा आली म्हणजे आमचा पूर्ण पैसा वसूल. समुद्रावरची भटकंती झाल्यानंतर प्रचंड भूक लागली होती. त्यामुळे आम्ही डिनर करण्याकरिता रेस्टॉरंटला आलो होतो. तिथे पण पाठीमागे असं काहीसं लाईव्ह म्युझिक शो सुरू होता. वीरा पण थोडा वेळ एन्जॉय करत होती. पण बरोबर आमचं जेवण आलं आणि तिने जो काही दंगा सुरू केला की आम्हाला दोघांना एकत्र जेवण करताच आले नाही त्या दिवशी. त्यामुळे दोघेही वेगवेगळे जेवण केले, वीराला एकेकाने घेऊन. अशा पद्धतीने आमचा डिनर झाला. तिसऱ्या दिवशी सकाळी आम्ही समुद्रावर फिरण्याकरता बाहेर पडलो होतो. ऊन जरा जास्तच होते पण आम्हाला मजा आली. आम्ही शॅकमध्ये सावलीत बसून समुद्राचा आनंद घेत होतो. ऊन जरा जास्तच वाढायला लागलं होतं. पण वीराला काय जायची इच्छा नव्हती. तिला अजूनच खेळायचं होतं वाळूमध्ये. कसंबसं समजावत तिला आम्ही तिथून घेऊन बाहेर पडलो होतो. पण जो काही दंगा तिने केला होता की बस. आज आमचा गोव्यातील शेवटचा दिवस म्हणजे निघायचीच तयारी सुरू होती. त्यामुळे सगळी आवराआवरी करून चेकआउटची तयारी सुरू होती. खरं तर 3 दिवस इतके छान आणि रिलॅक्स वाटत होतं ना की घरी जाण्याचं परत मनच होत नव्हतं. जायला तर लागणारच होतं ना. चलो बाय बाय गोवा, बाय बाय फ्रेंड्स.